आणि आता आपण पाहणार आहोत ज्येष्ठ पत्रकार शिरीष दामले यांनी शोधलेली एका तरुणाच्या अफाट पराक्रमाची कथा. एक हाती विहीर म्हटलं तर चक्रावून जायला होईल ना. लांजा तालुक्यातील कोट गावातील तरुणाने 35 फूट खोल आणि 10 फूट व्यासाची विहीर चक्क एक हाती म्हणजे एकट्याने खोदली आहे. विश्वास बसत नाही ना. चला तर पाहूया त्याचा भीम पराक्रम. लांजा कोट गावातील हा तरुण धर्मेंद्र नारकर पाणी टंचाईवर मात करण्यासाठी एकटाच विहीर खोदायला लागला. मदतीला कोणी नाही, ना घरातील ना गावचे. टिंगल मात्र सारेच करीत होते आणि त्याला वेड्यात काढीत होते. मात्र पठ्ठ्या जिद्द हरला नाही. 45 दिवसात 2 टप्प्यात विहीर खोदून झाली. जानेवारीत संकष्टीला पाणी लागलं. धर्मेंद्र धन्य झाला. त्याच्या मेहनतीचं, जिद्दीचं आणि चिकाटीचं त्याला फळ मिळालं. गावात पाणी नव्हतं ना, त्यामुळे खोदायला सुरुवात केली मी. सकाळ 7 वाजता यायचं, संध्याकाळी 7 वाजता जायचं. ते लोक चर्चा करायचे, असं तसं काय करतोय, पाटणं बडबडायची. तेव्हा माझा धीर सोडला नाही. करायची म्हणजे करायची इच्छा माझी पूर्ण. पायऱ्या पाडून माती वरती आणली मी. पिशवीतून आणायची 2-2 घमेलं. 100 खेपा आणायचे मी दिवसातून. आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत काम करीत असायचं मी एकटाच. तरी पण लोक म्हणायचे असे तसेच काय. मनात धरलं तर पाडायचं म्हणजे पाडायचं. 45 दिवसात पाडली आणि पाणी 24 तारखेला पडलं. 4 वाजता पाणी पडलं. मग घराकडे गेलो, सांगितलं. ते घरात लोकांना आनंद झाला. मग झालं तेवढं झालं, सगळं झालं. मग हे मला माझी पण इच्छा पूर्ण आली. त्याच्या या पराक्रमाची टिंगल करणाऱ्या आणि मदतीला न जाणाऱ्या गावकऱ्यांना काय वाटतं ते पाहूया. हो, त्याबद्दल म्हणजे एका छोट्या मुलाने एक विहीर मारली, म्हणजे आम्हाला त्याच्याबद्दल अत्यंत आदर वाटला. आणि वाडीमध्ये लोकांना सुद्धा पाण्याची टंचाई होती. त्याच्यामुळं आम्हाला शाश्वती नव्हती. हा पोरगा खरोखरच एकटा 45 दिवसामध्ये विहीर पाडेल किंवा पाणी मिळेल यापेक्षा त्याला नव्हती. त्याने ती विहीर खोदली आणि तिला पाणी लागलं. आम्ही पोरं अशी टिंगल करायची त्याची की हा काही पाणी पाडणार नाही. पण जेव्हा मी मुंबईला असायचो, मी येऊन बघले तर खरोखर मला पण खरं वाटलं नव्हतं की ह्याने विहीर पाडेल. असे बघितले तर खरोखर पाणी लागलं होतं. त्याने एकट्यानं विहीर पाडलाय. ते आपल्या वाडीला पाणी मिळेल अशी अपेक्षा आहे. धर्मेंद्रने विहीर बांधला, आम्हाला खूप बरं वाटलं. आम्हाला खूप पाणी आणण्यासाठी लांब पडायचं, ते उलट जवळ झाले. नाही, आजच्या काळात असं एखादं ध्येय घेऊन काम करणं फार अवघड आहे. आणि कारण भगीरथ प्रयत्न म्हणतात ते पूर्वीच्या काळी होते. आज खरोखर म्हणजे या तरुण मुलांना म्हणजे बाकीच्या मुलांना खरोखर एक प्रकारची प्रेरणा आहे त्याच्याकडनं. पुराणातील भगीरथ पुराणातच, मात्र धर्मेंद्र म्हणजे आजच्या युगातील भगीरथ ठरला आहे. त्याच्या जिद्दीला, मेहनतीला सलाम. कोटकरांनाच नव्हे तर साऱ्यांना मान्य करावं लागेल की हे पाणी काही वेगळंच आहे.